नमस्कार मंडळी. आज आपण एका खूप महत्त्वाच्या संस्थेबद्दल बोलणार आहोत. एक अशी संस्था जी आपल्या देशाच्या वैज्ञानिक भविष्याचा पाया रचतीये. नाव आहे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र. पण हे जाणून घेण्याआधी एक विचार करूया. खरंच एखाद्या देशाचं भविष्य विज्ञानावर इतकं का अवलंबून असतं? हा मोठा प्रश्न आहे, नाही का? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर आपल्याला ह्याच संस्थेच्या म्हणजे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या कामातून मिळणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. चला सगळ्यात आधी बघूया की ही संस्था काय करते. त्यांचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम आहे विज्ञानाची ज्योत पेटवणं. आणि बघा ना, या वाक्यातच सगळं काही आलंय. तर होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, ज्याला आपण सोप्या भाषेत HBCSE म्हणतो, हे खरं तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजे TIFR याचाच एक भाग आहे, एक राष्ट्रीय केंद्र. आणि यांचं काम काय? तर देशभरातल्या विज्ञान आणि गणित शिक्षणाचा दर्जा उंचावणं हेच त्यांचं मुख्य ध्येय आहे. ही संस्था सुरू झाली 1974 साली मुंबईमध्ये. आणि तिला नाव कोणाचं दिलं गेलं तर आपल्या देशाचे महान वैज्ञानिक डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांचं. याच नावावरून आपल्याला कळतं की या संस्थेचा वारसा किती मोठा आणि महत्त्वाचा आहे. बरं, मग ही संस्था काम करते तरी कशी? त्यांची एक खास पद्धत आहे जी फक्त 3 शब्दांवर आधारलेली आहे. आणि ते 3 शब्द म्हणजे समज, उत्कृष्टता आणि संशोधन. खरं तर हे 3 शब्द म्हणजे या संस्थेचा आत्माच आहेत असं म्हटलं तरी चालेल. या संस्थेचं मुख्य काम काय माहितीये? एकदम शाळेतल्या लहान मुलांपासून ते थेट कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात विज्ञान आणि गणिताबद्दल आवड निर्माण करणं हेच त्यांचं मूळ उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी HBCSE एक जबरदस्त त्रिसूत्री वापरते, म्हणजे एक 3 pronged फॉर्म्युला. चला बघूया काय आहे ते. पहिला मुद्दा आहे समज, म्हणजे फक्त पाठांतर नाही तर विषय अगदी मुळापासून समजून घेणं. दुसरा मुद्दा आहे उत्कृष्टता, म्हणजे जे काही करायचं ते सर्वोत्तमच करायचं. आणि तिसरा, जो मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे संशोधन वृत्ती, म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे हे असं का या चौकस नजरेनं बघायची सवय लावणं. पण हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, बरोबर? समज, उत्कृष्टता. पण हे प्रत्यक्षात आणतात कसं? तर त्याचं उत्तर आहे विज्ञान सगळ्यांसाठी सोपं करून. ह्या संस्थेचा एका गोष्टीवर पक्का विश्वास आहे, तो म्हणजे विज्ञान जर सोप्या भाषेत शिकवलं ना तर ते कुणालाही पटकन समजतं. किती साधा पण किती महत्त्वाचा विचार आहे हा. आणि हाच विचार त्यांच्या कामाचा मूळ पाया आहे. आणि हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी HBCSE काय काय करतं ते बघा. ते अगदी कमी खर्चातले एक्सपेरिमेंट किट्स बनवतात. वेगवेगळ्या भाषांमध्ये इंटरेस्टिंग पुस्तकं आणि साहित्य तयार करतात. मोठमोठी विज्ञान प्रदर्शनं भरवतात. एवढंच नाही तर नवीन आणि सुधारित अभ्यासक्रमही तयार करतात. आणि शिक्षकांनाही स्पेशल ट्रेनिंग देतात. म्हणजे बघा, प्रत्येक पातळीवर काम सुरू आहे. आणि ह्या सगळ्यामागे एकच अंतिम ध्येय आहे, ते म्हणजे शहरातल्या मुलांपासून ते अगदी खेड्यापाड्यातल्या आणि दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांना प्रयोगातून शिकायला मिळावं. त्यांच्यात एक सायंटिफिक दृष्टिकोन तयार व्हावा. कारण विज्ञान काही फक्त मोठ्या शहरांची मक्तेदारी नाहीये, बरोबर ना? आता आपण HBCSEच्या अशा एका कामाबद्दल बोलूया जे कदाचित सगळ्यांनाच माहिती असेल. ते काम आहे देशभरातली हुशार आणि तल्लख मनस शोधून काढणं. आपण सायन्स आणि मॅथ्स ऑलिम्पियाडबद्दल ऐकलं असेलच. तर या स्पर्धांसाठीचं जे राष्ट्रीय पातळीवरचं मुख्य केंद्र आहे ना, ते म्हणजे HBCSE. याचा अर्थ देशभरात या स्पर्धांचं आयोजन करण्याची संपूर्ण जबाबदारी याच संस्थेवर आहे. आणि या ऑलिम्पियाड मागे 2 खूप महत्त्वाचे उद्देश आहेत. पहिला, अर्थातच देशभरातून टॅलेंटेड विद्यार्थी शोधणं. पण दुसरा उद्देश त्याहूनही महत्त्वाचा आहे. तो म्हणजे या हुशार मुलांना सायन्समध्येच पुढे करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देणं. म्हणजे ही फक्त एक परीक्षा किंवा स्पर्धा नाहीये, तर ही भविष्यातले शास्त्रज्ञ घडवण्याची एक मोठी प्रक्रिया आहे. तर मग ह्या सगळ्या माहितीवरून आपण काय शिकलो? चला आता थोडक्यात आढावा घेऊया की भारताच्या विज्ञान शिक्षणामध्ये HBSCचं नेमकं स्थान आणि महत्त्व काय आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर HBSCचा प्रभाव खूप खोलवर आणि दूरगामी आहे. ही संस्था लहान मुलांमध्ये एक सायंटिफिक टेम्परमेंट म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवते. त्यांना निरीक्षण करायला, प्रयोग करायला आणि त्यातून निष्कर्ष काढायला शिकवते. इतकंच नाही तर मुलांना सायन्स प्रोजेक्टसाठी मदत करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शालेय शिक्षण आणि मोठमोठ्या रिसर्च संस्था यांच्यामधला एक महत्त्वाचा पूल म्हणून काम करते. तर आज आपण पाहिलं की HBCSE भविष्यातले शास्त्रज्ञ घडवण्यासाठी किती मोठं काम करत आहे. पण हा प्रवास इथेच थांबत नाही, नाही का? जाता जाता एक प्रश्न. आपल्या देशात भविष्यातील शास्त्रज्ञ घडवण्यासाठी अजून कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं वाटतं? यावर नक्कीच विचार करायला हवा.